लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर डीजीसीए कडून पहिली कारवाई. 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी. हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही. डीजीसीए कडून कारणे दाखवा नोटीस. आपल्या लढ्याला यश येत असलं तरी ते नका एवढं, अजून बरंच काही समोर यायचं बाकी. डीजीसीएच्या बीएसआर कंपनीवरील कारवाईवर रोहित पवार यांचं सूचक ट्विट. भाजपच्या कोअर कमिटीची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खलबतं. राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवारांची नावं होणार जाहीर. रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव चर्चेत. राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा. 16 मार्चला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा मास्टर स्ट्रोक. शरद पवार पुन्हा एकदा मैदानात. राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार. पवारांच्या उमेदवारीवर तिन्ही पक्षांचं एकमत. सूत्रांची माहिती. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत जीआर कधी काढणार? चर्चा मंथन बैठकांमध्येच वेळ का घालवणार? मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारला सुनावलं. विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा. परभणी, हिंगोली, नांदेड, इंदापुरात उभी पिकं आडवी. अनेक गावांना गारपिटीचा फटका. बळीराजा संकटात. राज्याला बसला अवकाळीचा तडाखा. नुकसानग्रस्तांना सरकार न्याय कधी देणार? विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश. बावनकुळेंची माहिती. मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प होणार सादर. प्रशासक राजनंतरचा हा पहिला अर्थसंकल्प. यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज. संदीपान भुमरे यांच्याकडून 1,150 कोटींचा घोटाळा. ड्रायव्हरच्या नावे हिबानामा दाखवून भ्रष्टाचार. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. तर संदीपान भुमरे यांनी आरोप फेटाळले. आमदार विलास भुमरेंसह ड्रायव्हरकडून दानवेंवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघामध्ये एसीबीची कारवाई. नाशिकच्या रासे गावातील सरपंच पत्नी आणि पतीला 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. उपसरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी मागितलेली लाच. कांदा निर्यात अनुदानाच्या 50% कपातीच्या निर्णयावरती केंद्र सरकारचा युटर्न. 24 तासांच्या आत निर्णय रद्द. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं 2 कोटी रुपयांचं नुकसान. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस इस्रायल दौऱ्यावरती. इस्रायली संसद नेसेटला संबोधित करणार. मोदींची नेत्यानहू यांच्यासोबत संरक्षण आणि तंत्रज्ञानशिवाय कृषी क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.